नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 19 जुलै 2024 करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. इथं आपण 16 क्वेश्चन घेतलेले आहेत. ते 16 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन जे आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण एक राज्यसेवेची बॅच सुरू केलेली आहे, जिची फी अवघी 499 रुपये आहे. या 499च्या फी मध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला पहिले आपला ऍप डाउनलोड करावं लागेल. तिथे तुम्हाला फी 999 दिसेल. तर तिथे तुम्हाला कुपन दिसतील, मारुती सरांच्या नावाने, हर्षले मॅडमच्या नावाने, अभ्यास मित्राच्या नावाने. ते कुपन तुम्ही अप्लाय करा, फी 499 होऊन जाईल आणि या किमतीमध्ये तुम्हाला बॅच मिळून जाईल. त्यानंतर आपलं चालू घडामोडीचं इयरबुक सुद्धा आलेलं आहे मित्रांनो. चालू घडामोडीचं इयरबुक सुद्धा तुम्ही मिळवू शकता. फक्त 99 रुपयामध्ये ही इयरबुक तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये जानेवारी ते एप्रिल या दरम्यानच्या चालू घडामोडी आहे. जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 या दरम्यानच्या चालू घडामोडीचे 600 प्लस क्वेश्चन आणि त्यांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या इयरबुक मध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी आपली फाउंडेशन बॅच आहे, ज्यामध्ये ऑलरेडी आपण एनसीईआरटीचे लेक्चर जे आहे ते सुरू केलेले आहे आणि स्पेशली एनसीईआरटीची मराठी माध्यमातून बॅच आहे. यानंतर पुढे जाऊया, कंबाईनसाठी लक्ष बॅच आहे, जिची फी 1500 रुपये, पण निश्चितच आता काही दिवसांमध्ये या बॅचची फी सुद्धा वाढणार आहे. तर बघा मित्रांनो, या सर्व बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर जे काही टेलिग्राम चॅनल आहे, प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी ते तुम्ही जॉईन करून ठेवा. इंस्टाग्रामचा पेज जे त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा, त्यावर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर या सगळ्यांचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. सुरू करूया मग आपलं 19 जुलैचं करंट अफेअर्स. बघा, सुरुवात पहिले एकदम अत्यंत महत्वाच्या क्वेश्चनने करूया. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत दिली जाणारी मदत कोणत्या वयोगटाला मिळणार आहे? तर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत जी काही मदत दिली जाणार आहे तर ती 18 ते 35 या दरम्यानचा जो काही वयोगट आहे त्या वयोगटाला ही मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत ज्याचं 12वी झालेलं आहे, 12वी झालेल्याला 6000 रुपये, त्यानंतर डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्याला 8000 रुपये आणि पदवीधर असलेल्या, पदवी झालेल्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये, युवकाला 10,000 रुपये. तर एवढे पैसे मिळणार आहे. एवढे पैशासाठी तुम्हाला इंटर्नशिप करावं लागणार आहे, तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे वेगवेगळ्या कामांचं, वेगवेगळ्या व्यवसायांचं, आणि त्या अंतर्गत हे पैसे जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर ही जी काही लाडका भाऊ योजना आहे तर त्याविषयी ऑलरेडी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. यानंतर पुढे जाऊया. जुलै 2024 मध्ये चौथ्यांदा रवांडाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनलं? तर जुलै 2024 मध्ये चौथ्यांदा रवांडाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले पॉल कागमे. तर अलीकडे हे काही राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, ज्यामध्ये सायमन हॅरिस जे आहे ते आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले? सायमन हॅरिस. त्यानंतर प्रबोओ सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, इंडोनेशिया. त्यानंतर मित्रांनो थर्मन शर्मन षण्मुगरत्नम जे आहे तर ते सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. कुठले? सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष. तर ही काही नवीन राष्ट्राध्यक्ष लक्षात ठेवायचे. रवांडाचे पॉल कागमे, सायमन हॅरिस आयर्लंडचे, प्रबोतो सुबियांतो इंडोनेशियाचे आणि शर्मन षण्मुगरत्नम जे आहे ते सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. यानंतर पुढे जाऊया. रवांडाचे हे चौथ्यांदा अध्यक्ष बनलेले. कितव्यांदा? चौथ्यांदा अध्यक्ष बनलेले. यांचा कालावधी 5 वर्ष असणार आहे. पहिल्यांदा 2000 साली रवांडाचे अध्यक्ष ते बनले होते. बघा, रवांडा हे एक आफ्रिकेतील देश आहे. किंगाली ही त्याची काय आहे? राजधानी आहे. चलन आहे रवांडाचा फ्रँक आणि अध्यक्ष बनले आहे पॉल कागमे. यानंतर नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस 2024 मध्ये 18 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. कधी? तर 18 जुलै रोजी तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आहे आणि यांनी वर्णभेदाविरोधात मोठं आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. आपण एक विदेशी व्यक्ती की ज्यांना भारतरत्न दिलेलं आहे त्यांचंच नाव आहे नेल्सन मंडेला. तर ही काही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर या वर्षीचा जो काही नेल्सन मंडेला दिवस होता 18 जुलैला सेलिब्रेट करण्यात आला, त्याची थीम काय होती? गरिबी आणि असमानतेचा सामना करणं, ठीक आहे, अजूनही आपल्या हातात आहे, अशी याची थीम होती. हा दिवस 2009 पासून सेलिब्रेट करण्यात येतो संयुक्त राष्ट्रामार्फत, ठीक आहे. आणि त्याचबरोबर नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 साली झाला होता, म्हणूनच 18 जुलै हा दिवस जो आहे तर तो नेल्सन मंडेला दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर जुलै 2024 मध्ये कोणत्या शहरामध्ये
24 तासात 11 लाख रोपे म्हणजे 11 लाख झाडे तिथं लावण्यात आलेली आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचलेला आहे. तर बघा हे शहर आहे इंदोर. तर इंदोरमध्ये 24 तासामध्ये 11 लाख झाडं जी आहे ती लावण्यात आलेली आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. इंदोरमध्ये किती झाडं लावण्यात आली? 24 तासात 11 लाख झाडं लावण्यात आली. आणि याबाबतचा जो पुरस्कार आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मार्फत रेकॉर्डचं एक सर्टिफिकेट दिलं जातं. तर ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहे मोहन यादव यांना मिळालेलं आहे. बघा इंदोर जे आहे ते भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे. इंदोर जे आहे ते भारतातील सगळ्यात स्मार्ट सिटी आहे. तर याला हे 2 अवॉर्ड जे ते अलीकडे मिळालेले आहे. कंटिन्यू इंदोर खूप वर्षापासून सगळ्यात स्वच्छ शहर आहे. बघा मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. इंदोर समजू नका. इंदोर हे तिथलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे. जसं की आपण जर बघितलं मुंबई महाराष्ट्राची राजधानी, पण पुणे जर बघितलं तर राहण्यासाठी एकदम जबरदस्त शहर आहे. तसंच इंदोर जे आहे ते मध्य प्रदेशशी संबंधित आपल्याला सांगता येईल. मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान. आता त्यांची जागा कोणी घेतलेली आहे? मोहन यादव. शिवराज सिंग चौहान यांना कृषी मंत्री बनवण्यात आलेलं आहे. यानंतर आपण जर बघितलं तर राज्यपाल कोण आहे? मंगूभाई पटेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मध्य प्रदेशशी संबंधित काही चालू घडामोडी आहे त्या आता आपण बघून घेऊ. मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. 4था राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? तर तो मध्य प्रदेश राज्याला मिळाला. त्यानंतर मध्य प्रदेशचे नवे लोकायुक्त कोण बनलेले आहे? तर न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह. त्यानंतर जगातील पहिलं वैदिक घड्याळ कुठे सुरू करण्यात आलेलं आहे किंवा कुठे त्याचं उद्घाटन करण्यात आलं? उज्जैन मध्य प्रदेश. त्यानंतर गेल इंडियाने 60,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह भारतातील सर्वात मोठा इथेन क्रॅकर प्रकल्प कुठे सुरू केला? तर तो मध्य प्रदेशमध्ये. आणि दीव बीच गेम्स जे आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त पदकं कोणी जिंकली? तर मध्य प्रदेश. 18 पदकं जिंकली त्यांनी. त्यामध्ये 7 सुवर्ण पदकं होती. आता दीव या ठिकाणी, दमन दीव तुम्ही ऐकलं असेल केंद्रशासित प्रदेश आहे. तर दीव या ठिकाणी काय केले जाते? बीच गेम्स आयोजित केले जातात. ठीक आहे. जे काही बीचेस आहे भारतामध्ये, जे काही पुळणी आहे तर त्या पुळणीशी रिलेटेड जे काही समजून घ्या त्या ठिकाणचे जे काही गेम आहे तर ते आयोजित केले जातात. बीच फुटबॉल आयोजित केला जातो. ठीक आहे. बीच बास्केटबॉल, बीच हँडबॉल, ठीक आहे. असे वेगवेगळे गेम जे आहेत ते त्या ठिकाणी आयोजित केले जातात. त्यामध्ये मध्य प्रदेश टॉपला राहिलेला आहे. यानंतर 5वा क्वेश्चन आहे. जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाचे नवीन 2 न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली. ते न्यायाधीश कोणते होते? तर बघा नवीन न्यायाधीश म्हणून सुप्रीम कोर्टाचे एन कोटेश्वर सिंग आणि आर महादेवन. ऍक्च्युअली प्रश्न तर हा होता की जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली, पण दोघांची नियुक्ती झाली हे लक्षात ठेवा. आर महादेवन आणि एन कोटेश्वर सिंग. तर बघा एन कोटेश्वर सिंग जे आहे मित्रांनो तर जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते एन कोटेश्वर सिंग. आणि इथं अजून एक न्यायाधीशांचं नाव लक्षात ठेवायचंय आर महादेवन. तर हे आर महादेवन जे आहे ते मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होते. म्हणजे मुख्य न्यायाधीश ऍब्सेंट होते आणि त्यांच्या जागी ॲज अ मुख्य न्यायाधीश म्हणून आर महादेवन काम करत होते. तर बघा इथं जर बघितलं जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन कोटेश्वर सिंग आणि मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश आर महादेवन यांची नियुक्ती जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲज अ न्यायाधीश म्हणून करण्यात आली. आणि या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या जी आहे ती 34 वर जाऊन पोहोचलेली आहे. यामध्ये एक सरन्यायाधीश आहे ते म्हणजे धनंजय चंद्रचूड आणि 33 इतर न्यायाधीश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयच कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश आहेत, 33 इतर न्यायाधीश आणि एक मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI आपण त्यांना म्हणतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण एखादा न्यायाधीश तिथं काम करू शकतो. ठीक आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित कोणतं कलम आहे? तर कलम भारतीय राज्यघटनेतील 124 लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन. जुलै 2024 मध्ये दुसऱ्यांदा युरोपियन पार्लमेंटच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या? आता बघा पहिला हा मुद्दा आहे की जसं भारतामध्ये पार्लमेंट आहे तसं युरोपची एक संघटना आहे युरोपियन युनियन. आणि त्या युरोपियन युनियन संघटनेची एक पार्लमेंट आहे, संसद आहे त्यांची. तर त्याच्या अध्यक्ष जसं की भारतामध्ये जी पार्लमेंट आहे तर त्याच्या अध्यक्ष कोण आहे? तर लोकसभेमध्ये ओम बिर्ला आहे आणि राज्यसभेमध्ये जगदीप धनखड आहे. तसं युरोपियन पार्लमेंटच्या अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर रॉबर्टा मेत्सोला या कोण बनलेल्या आहे? दुसऱ्यांदा युरोपियन पार्लमेंटच्या अध्यक्ष बनलेल्या आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि असं करणाऱ्या
पहिल्या महिला आहे की 2 वेळा त्यांनी युरोपियन पार्लमेंटचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं आहे. जानेवारी 2022 मध्ये माजी अध्यक्ष जे होते डेव्हिड ससोली, तर यांच्या निधनानंतर त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. रॉबर्ट मित्सोला 2013 पासून युरोपियन पार्लमेंटचा सदस्य आहे. युरोपियन पार्लमेंटची स्थापना जी आहे ती 1958 साली करण्यात आली होती. हिचं मुख्यालय फ्रान्समध्ये स्ट्रासबर्ग या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. अध्यक्ष मी तुम्हाला सांगितलं रॉबर्टा मित्सोला. त्यानंतर जुलै 2024 मध्ये अमेरिकेचा एक पुरस्कार आहे पॅट टिलमन पुरस्कार. आता हा पॅट टिलमन पुरस्कार जो आहे तर तो वेगवेगळ्या क्षेत्रासाठी दिला जातो. क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्यांना, त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. मग यावर्षी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर प्रिन्स हॅरीला देण्यात आला. कोणाला देण्यात आला? प्रिन्स हॅरीला हा पुरस्कार यावर्षी म्हणजे 2024 मध्ये देण्यात आलेला आहे. पॅट टिलमन कोण होते तर पॅट टिलमन अमेरिकेचे फुटबॉलपटू होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने हा एक पुरस्कार जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. पॅट टिलमन यांचं पूर्ण नाव होतं पॅट्रिक डॅनियल टिलमन. तर हे लक्षात ठेवा, वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर जुलै 2024 मध्ये 2 वर्षाच्या मुदत वाढीसह वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR चे महासंचालक म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ द डे. ठीक आहे. तर बघा CSIR याच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या नल्ला थंबिस क्लाईसेल्वी आणि यांना आता मुदत वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर पहिल्या महिला अध्यक्ष 100% परीक्षेमध्ये विचारल्या जातात. कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारला जाईल हा क्वेश्चन. नल्ला थंबी क्लाईसेल्वी CSIR च्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. त्यानंतर सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे माधवी पुरी बुच. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो धृती बॅनर्जी ज्या आहे ते ZSI झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. मग तुम्ही आज कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जेवढ्या पहिल्या महिला अध्यक्ष माहिती मेन संस्थाच्या ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहे. हा तुमचा आजचा एक होमवर्क आहे. ज्याचं उत्तर बेस्ट असेल त्याला आपण हार्ट देऊन त्याची कमेंट पिन करूया. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा CSIR नावाची जी संस्था आहे तिच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेले आहे नल्ला थंबिस क्लाईसेल्वी यांनाच पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना पहिल्या महिला अध्यक्ष 2022 साली बनवण्यात आलं होतं. बघा CSIR जे आहे त्याचं मुख्यालय कुठं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. शेखर सी मांडे यांची जागा नल्ला थंबी क्लाईसेल्वी यांनी घेतली होती. त्यानंतर बघा अजून एक संस्था जुलै 2024 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद जी आहे ICAR चा 96वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला. तर ICAR या संस्थेचा 96वा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला. तर बघा मित्रांनो ICAR चा 96वा स्थापना दिवस जो आहे तो 16 जुलै 2024 रोजी सेलिब्रेट करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं जे काही आयोजन आहे तर ते या 96व्या स्थापना दिवसाचं जे उद्घाटन आहे ते शिवराज सिंग चौहान यांनी केलं होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 16 जुलै ही तारीख लक्षात ठेवायची आहे. तर एवढंच इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. बघा या कार्यक्रमामध्ये 25 वेगवेगळ्या पिकाच्या नवीन प्रजाती ज्या आहे ते जाहीर करण्यात आल्या आणि या प्रसंगी या प्रजाती ज्या आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. म्हणजे समजून घ्या की कापसाच्या ज्या प्रजाती आहे तर त्यामध्ये एखादी नवीन प्रजाती जी अजून जास्त उत्पादन देऊ शकते, ज्वारी, बाजरी, गहू अशा नवीन 25 प्रकारच्या प्रजाती ज्या आहे त्या त्यांचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेले आहे. तर भारतीय कृषी संशोधन परिषद जी आहे तिची स्थापना 16 जुलै 1929 साली करण्यात आली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहे हिमांशू पाठक. त्यानंतर बघा भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण ZSI झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याच्या पहिल्या महिला अध्यक्ष मी तुम्हाला काय सांगितलं तर धृती बॅनर्जी. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. काय? धृती बॅनर्जी. तर या ZSIच्या शास्त्रज्ञांनी काय केलेले अरबी समुद्रामध्ये स्क्वालस हिमा नावाची एक नवीन प्रजाती शोधलेली. तर या नवीन प्रजातीचा संबंध कोणाशी संबंधित आहे? कोणाशी संबंधित ही प्रजाती आहे? तर बघा मित्रांनो ही जी प्रजाती आहे डॉग फिश नावाची जी काही शार्क आहे तर त्याशी संबंधित ही प्रजाती आहे. बघा UPSCच्या अलीकडे पेपरमध्ये प्राण्यांविषयी प्रश्न खूप आले होते, प्राण्यांच्या प्रजातीशी रिलेटेड. मग UPSC MPSC फॉलो करतं, MPSC ला सरळ सेवेची एक्झाम फॉलो करतात. तर हा एक पॅटर्न बनलेला आहे. तर तुम्हाला असे क्वेश्चन जे आहे ते भविष्यात पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ZSIच्या शास्त्रज्ञांनी स्क्वालस हिमा ही नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे. ती डॉगफिश शार्कशी संबंधित एकच प्रजाती आहे. म्हणजे डॉगफिश शार्कचाच हा एक प्रकार आहे. त्यानंतर बघा जुलै 2024 मध्ये भारतातील पहिलं रोडोडेंड्रॉन गार्डन जे आहे ते कोणत्या राज्यात उघडण्यात आलेले आहे? बघा मित्रांनो रोडोडेंड्रॉन काय आहे हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला प्रश्न समजेल. बघा ही जी फुलं दिसती किंवा हे जे झाड दिसत आहे तुम्हाला तर हे झाड या फुलांना म्हटलं तर रोडोडेंड्रॉन. ठीक आहे.
जसं की गुलाबाचं फुल आणि गुलाबाचं झाड, तसं रोडोडेंड्रॉनचे फुल आणि रोडोडेंड्रॉनचं झाड. तर बघा मित्रांनो, हे जे झाड आहे, तर हे जी फुलं आहे हे उत्तराखंडचं राज्य फुल आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. तसंच नेपाळचं हे राष्ट्रीय फुल आहे, नेपाळचं राष्ट्रीय फुल आहे आणि अत्यंत महत्वाचे गुणधर्म असलेलं फुल आहे. ठीक आहे, आणि त्याचं काय करण्यात आलेलं आहे, त्याचे गार्डनची निर्मिती करण्यात आलेली. कुठे करण्यात आली असेल मग? उत्तराखंड, कारण उत्तराखंड राज्याचं राज्य फुल आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. बघा मित्रांनो, उत्तराखंडचं राज्य फुल आहे, नागालँडचं सुद्धा राज्य फुल आहे, नेपाळचं राष्ट्रीय वृक्ष आहे, उत्तराखंडचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून सुद्धा त्याला मान्यता जी आहे ती मिळालेली आहे. मग यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म आहे, म्हणजे औषधी गुणधर्म आहे. जर कुणाला काही ॲलर्जी झाली असेल तर त्या विरोधात या फुलाचा वापर केला जाऊ शकतो. कुणाला काही समजून घ्या जीवाणूमुळे इन्फेक्शन झालं असेल तर त्या विरोधात याचा वापर जो आहे तो केला जातो. असे टोटल आपल्याकडे 35 प्रजातीचे फुलं आहे, त्यापैकी 5 प्रकारच्या प्रजाती फक्त उत्तराखंडमध्येच बघायला मिळतात. यानंतर उत्तराखंडची स्थापना जी आहे ती 9 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती. उत्तराखंड जे आहे ते उत्तर प्रदेश मधून वेगळं झालेलं आहे. उत्तराखंड कुठून वेगळं झालं? उत्तर प्रदेश मधून वेगळं झालं. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून, मुख्यमंत्री आहे पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहे गुरमीत सिंग. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात हरेला उत्सव जो आहे तर तो साजरा करण्यात आला? हरेला उत्सव जो आहे मित्रांनो तो उत्तराखंडमध्ये सेलिब्रेट करण्यात आला. आता इथे एक मुद्दा सांगतो बघा, हरेली नावाचा उत्सव, हरेली नावाचा जो उत्सव आहे तो छत्तीसगडमध्ये सेलिब्रेट करण्यात येतो. छत्तीसगड, नाव खूपच सेम आहे. हरेली नावाचा उत्सव कुठे सेलिब्रेट करण्यात येतो? छत्तीसगड. आणि हरेला नावाचा उत्सव कुठे सेलिब्रेट करण्यात येतो? उत्तराखंड. तर हे लक्षात ठेवा, हा मायनर डिफरन्स आहे, हा आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळून देतो. तर बघा, हरेला नावाचा उत्सव आहे तो का सेलिब्रेट केला जातो? तर पाऊस पडल्यानंतर सगळीकडे जी काही हिरवळ पसरते, शांतता पसरते, समृद्धी बघायला मिळते, पर्यावरण आपल्याला चांगलं बघायला मिळतं. तर त्यासाठी हा जो उत्सव आहे हा सेलिब्रेट केला जातो, खास करून उत्तराखंड राज्यामध्ये. तर या उत्सवाच्या निमित्तानं काय केलं जातं तर गहू, बार्ली, उडीद, मोहरी, मका, गहू, त्याचबरोबर मसूर, ठीक आहे, तर इत्यादी जे काही 7 प्रकारची धान्य जी आहे ती पेरली जातात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर हा सण साजरा केला जातो. हे काही स्टेटमेंट इतकं महत्वाचं नाही, फक्त हरेला उत्सव कुठे सेलिब्रेट करण्यात येतो, काही इथं धान्याच्या प्रजाती धान्य जे आहे तर त्याची लागवड सुद्धा या उत्सवाच्या माध्यमातून केली जाते. हरेली उत्सव कुठं? तर छत्तीसगड. यानंतर 13वा क्वेश्चन आहे, जुलै 2024 मध्ये पंतप्रधान मोदींनी भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या ठाणे बोरीवली ट्विन टनल प्रोजेक्टची पायाभरणी कोणत्या राज्यात केली? तर ठाणे म्हटलं की डायरेक्ट उत्तर येणार महाराष्ट्र. तर बघा, महाराष्ट्रामध्ये ठाणे ते बोरीवली यांना जोडणार ट्विन टनल. ट्विन टनल म्हणजे काय? येण्यासाठी एक वेगळं टनल, जाण्यासाठी एक वेगळं टनल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं ट्विन टनल महाराष्ट्रामध्ये बनवलं जात आहे, ज्याची लांबी जवळपास 11 किलोमीटर आहे. ठीक आहे, तासांमधला प्रवास अवघ्या मिनिटांवर येणार आहे. 12 मिनिटात हा प्रवास होणार आहे. पण थोडा अजून डीपली जाणून घेऊया. बघा मित्रांनो, हा जो टनल बनवण्यासाठी खर्च लागणार आहे तो जवळपास 16,000 कोटी खर्च लागणार आहे. त्याचबरोबर हा टनल बनवणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. त्याचबरोबर एका तास प्रवासासाठी जो 1 तास वेळ लागतो सध्या, तो 12 मिनिटांवर येणार आहे या टनलमुळे. त्याचबरोबर या टनलची लांबी 11.8 किलोमीटर, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. हा बोगदा बांधल्यानंतर जवळपास 1,50,000 मेट्रिक टन कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते कमी होणार आहे. आता बघा तुम्ही, जर इथं समजून घ्या सुरुवातीला पहिले 1 तास प्रवास करावा लागायचा, तर आता 12 मिनिटच प्रवास करावा लागणार आहे, म्हणजे जवळपास 48 मिनिटं गाडी बंद राहणार आहे. अशा हजारो लाखो गाड्या बंद राहणार आहे, मग त्यामुळे कार्बनचं उत्सर्जन निश्चितच कमी होणार आहे. आणि हा बोगदा बनून तयार होणार आहे 2028 मध्ये. यानंतर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली. त्याच वेळी गुजरातची सुद्धा स्थापना झालेली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, रमेश बैस राज्यपाल आहे, हे लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. तर हा जो टप्पा आहे 100 दशलक्ष फॉलोअर्सचा, तो कुठे ओलांडला आहे हे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स म्हणजेच ट्विटर, तर ट्विटरवर काय केलेलं आहे त्यांनी 100 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा जो आहे मित्रांनो तो ओलांडलेला आहे. आणि असं करणारे ते पहिले जागतिक नेते जे आहे ते बनलेले. यापूर्वी एक लेडी सिंगर आहे ज्यांचं नाव आहे केटी पेरी, तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर त्यांनी 100 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला होता.
पण त्या नेते नव्हत्या, त्या एक सिंगर आहे, कला क्षेत्राशी संबंधित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक पॉलिटिशियन आहे आणि त्यांनी ही कामगिरी करणारे ते पहिले नेते बनलेले आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर भारताने जुलै 2024 मध्ये कोणत्या देशांच्या निर्वासितांसाठी 2.5 दशलक्ष म्हणजे $2.5 मिलियन जाहीर केलेले आहे? तर बघा, भारताने पॅलेस्टाईन जे आहे, तर पॅलेस्टाईन मधले जे काही बेघर झालेले लोक आहे, निर्वासित जे लोक आहे, जे दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहत आहे, तर त्यांच्यासाठी जवळपास 5 दशलक्ष डॉलर, $5 मिलियन एवढी रक्कम भारत दरवर्षी देणार आहे. त्यापैकी $2.5 मिलियन जो काही पहिला आपण म्हणूया की अर्धे पैसे जे आहे ते भारताने ऑलरेडी दिलेले आहे पॅलेस्टाईन मधल्या निर्वासितांना. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. इस्रायल पॅलेस्टाईनचा वाद सुरू आहे, त्यामध्ये बरेचसे पॅलेस्टिनी जे आहे ते बेघर झालेले आहे. त्यांच्यासाठी भारताने दरवर्षी $5 मिलियन एवढी रक्कम देणार आहे. त्यापैकी $2.5 मिलियन आता पहिल्या टप्प्यामध्ये दिलेले आहे. हे मुद्दा लक्षात ठेवा. याचा वापर पॅलेस्टाईन मधील नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य सुविधा आणि इतर सेवा पुरवण्यासाठी वापरला जाणार आहे. ठीक आहे. पॅलेस्टाईनची राजधानी आहे येरुशलेम. पॅलेस्टाईनी पाऊंड हे तिथलं चलन आहे आणि अध्यक्ष आहे तिथले राष्ट्रपती आहे महमूद अब्बास. यानंतर 16वा क्वेश्चन आहे, जुलै 2024 मध्ये आशियाई हत्तींना हर्पीस व्हायरसची जगातील पहिली लस कुठे दिली गेली? हर्पीस व्हायरस म्हणजे जो काही नागिन नावाचा आजार होतो तो हत्तींना झाला आणि हत्तींना हा आजार झाल्यानंतर हत्ती पूर्ण रक्तबंबाळ होऊन जातो. तर यावरील पहिली लस जी आहे ती शोधण्यात आली आणि आशियाई हत्तींना ही पहिली लस दिली गेली अमेरिकेमध्ये. तर अमेरिकेमध्ये टेक्सास नावाचं एक राज्य आहे. टेक्सास मध्ये एक ह्युस्टन नावाचं शहर आहे. या ह्युस्टन मधील प्राणी संग्रहालयामध्ये हत्तींना पहिल्यांदाच नागिन विषाणूच्या विरोधात म्हणजे हर्पीस व्हायरसच्या विरोधात लस देण्यात आली. ही लस कोणत्या प्रकारची होती? तर ही लस जी आहे ती mRNA या प्रकारची होती. mRNA म्हणजे मॅसेंजर RNA. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आजचा तुम्हाला जो काही टेस्टचा क्वेश्चन आहे तो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत दिली जाणारी मदत कोणत्या वयोगटाला मिळणार आहे हे सांगायचंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत म्हणजे योजना कशाशी संबंधित आहे, काय काय असणार ते योजनेमध्ये, सगळी इन्फॉर्मेशन सांगायची. चुकीने माझ्याकडून उत्तर सांगून दिलं तर आजच्या लेक्चरशी संबंधित तुम्हाला 2 क्वेश्चन आहे, तर 2 टेस्ट आहे तुम्हाला. पहिली टेस्ट आहे की लाडका भाऊ योजनेअंतर्गत जी काही मदत दिली जे काही इन्फॉर्मेशन लाडका भाऊ योजनेची ती तुम्हाला द्यायची आहे. प्लस ज्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे तर त्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर या 2 गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायच्या. सगळ्यात बेस्ट उत्तर जो देईल त्याची कमेंट जी आहे ती पिन करून ठेवली जाईल. बघा मित्रांनो, आपलं चालू घडामोडीची इयरबुक आहे फक्त 99 रुपयामध्ये. त्याचबरोबर राज्यसेवेची बॅच आहे एक फक्त सध्या 499 रुपयामध्ये. ठीक आहे. राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू आहे, राज्यसेवेसाठी NCERTची बॅच सुरू आहे, कंबाईनसाठी लक्ष बॅच सुरू आहे. तर या सध्या सगळ्या आपल्या बॅचेस आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर सुरू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचेसची त्याचबरोबर करंट इयरबुकची लिंक दिलेली आहे, ऍपची लिंक दिली, इंस्टाच्या पेजची, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. सगळ्यांवर तुम्हाला बाकी ठिकाणी टाइमपास असेल पण अभ्यास मित्र फक्त आणि फक्त अभ्यासाशी संबंधित साहित्य आणि नॉलेजच मिळेल. ठीक आहे, शिक्षणच मिळेल. बाकी इतर टाइमपास काहीच नसतो आपल्याकडे. तुम्ही आपले लेक्चर पण बघा, 1 मिनिट इकडे तिकडे कोणाचा टाइमपास नसतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासामध्ये बूस्ट करणार आहे, अभ्यासामध्ये मदत करणार आहे. मग थांबूया इथं. लेक्चर जर आवडत असतील तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत चला. ठीक आहे. तर आणि ते बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन डेली येत जाईल. तर थांबूया इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन.